टेक कृष्णा मराठी चॅनलवरती मी कृष्णा राजपूत सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या गुगल एलएमच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की PDF माध्यमातून स्लाइड डेक कशाप्रकारे बनवायचं आणि स्लाइड डेक बनवल्यानंतर त्याचा एक स्लाइड डेक म्हणजे जे टॉकबॅक युजर्स आहेत किंवा जे दृष्टीबाधित माझ्या बंधू भगिनी आहेत त्यांना सांगतो, स्लाइड डेक म्हणजे थोडक्यात एक ग्राफिक डिझाईन असते किंवा एक नकाशा स्वरूपाचं चित्रमय फाईल्स असतात किंवा चित्रमय स्वरूपाची माहिती असते, त्याला स्लाइड डेक थोडक्यात आपण समजून घेऊया. तर स्लाइड इथे एक PDF आहे बघा. Button. More sources. Column. Generated PDF _ 1,787,136,550,500. आता ही PDF जी आहे ही PDF पहिल्या आपण स्लाइड डेक पहिल्या व्हिडिओपासून आपण इथं वापरत आहोत. हीच PDF मी इथं अपलोड करणार आहे आज पण. तर ही PDF जी आहे तर PDF अपलोड केल्यानंतर बघा, संगणक म्हणजे काय, इनपुट व आउटपुट उपकरणे. संगणक म्हणजे काय, इनपुट व आउटपुट उपकरणे या PDFचं टायटल आहे. ठीक आहे. तर सोर्स गाईड बॅक घेऊया, ॲड सिलेक्टेड सोर्सेस मध्ये PDF दाखवलं, चॅट नेहमीप्रमाणे चॅट पूर्वीचे चॅट आहेत ऑगस्ट 19 ऑगस्ट संगणकामध्ये 19. आउटपुट आणि इनपुट एकत्रितपणे काम करीत असणारा डिव्हाइस कोणता म्हणजे दोन्ही एकत्रित काम करणारे डिव्हाइस कोणता, एका वाक्यात उत्तर द्या. ठीक आहे, तेच उत्तर तेच प्रश्न आहे तिथं. टच स्क्रीन हे असे उपकरण आहे जे एका स्टुडिओमध्ये जाऊया. स्टुडिओमध्ये गेलात आपण पाहिलं होतं बघा, ऑडिओ ओव्हरव्ह्यू, क्रिएट व्हिडिओ ओव्हरव्ह्यू, स्लाइड डेक. आता ते स्लाइड डेक मी एक स्लाइड डिजिटल सिस्टम ब्लूप्रिंट वन सोर्स डिजिटल सिस्टम ब्लूप्रिंट असे त्याने एक नाव दिलेलं आहे. डिजिटल सिस्टम ब्लूप्रिंट वन सोर्स डिजिटल सिस्टम ब्लूप्रिंट असं एक त्याने नाव इथे स्लाइड डेक तयार करून ठेवलेलं आहे. ते स्लाइड डेक ओपन करूया. स्लाइड 2 ऑफ 9. आता विषय काय बघा, आता विषय कसा असतो, स्लाइड 1 ऑफ 2, स्लाइड 1 ऑफ 3, स्लाइड 1 ऑफ 5 असं जे असतं. आता समजा स्लाइड 1 ऑफ 2 म्हणजे स्लाइड 1 पैकी दुसरी स्लाइडवरती टॉकबॅकचा फोकस आहे. ठीक आहे. तर आता मी हे स्लाइड डेक जो आहे तो याच्यावरती ओपन केलेला आहे. तर इथं विषय कसा आहे बघा, स्लाइड डेक जे व्हिज्युअल आहेत, ज्यांना नॉर्मल युजर्स आहेत त्यांना इथं स्लाइड दिसत असणार आहे की पहिल्या स्लाइडमध्ये काय आहे. तर संगणक पहिला जो स्लाइड आहे, पहिला जो स्लाइड आहे तो संगणकाच्या विषयी माहिती देणार आहे, म्हणजे संगणकाचे आउटपुट इनपुट डिव्हाइसेस किंवा संगणक प्रणाली. दुसरा स्लाइड आहे असं वेगवेगळ्या प्रकारे तक्त्यामध्ये स्लाइडमध्ये त्याने डिस्प्लेशन ते दिलेलं आहे. तर आता हे टॉकबॅक युजर्स आहेत कशाप्रकारे आपण पाहू शकतो बघा. तर एक रेकॉर्ड स्क्रीनच्या माध्यमातून किंवा रेकग्नाइज इमेजच्या इमेज डिस्क्रिप्शन स्क्रीन डिस्क्रिप्शनच्या माध्यमातून एक आपण वाचू शकतो. जर स्लाइड असेल तर स्लाइड स्क्रीनवरती शो होत असेल तर, अन्यथा आपण जेमिनीलाही विचारू शकतो. तर आपण पहिली पद्धत आपली स्क्रीन रेकग्नायझेशनची वापरणार आहोत. इथं हा जो व्हिडिओ आहे इथून पुढे जोपर्यंत टॉकबॅकचा किंवा जेमिनीचा वापर टॉकबॅकचा विषय आहे तोपर्यंत इथून एक मिनटं व्हिडिओ तुम्ही नॉर्मल युजर स्किप करू शकता, पुढे जाऊन पाहू शकता, कारण हा व्हिडिओ टॉकबॅक युजरसाठी आहे इथे. ठीक आहे. स्क्रीनवर क्लिअर करतो. डिस्क्राइब इमेज. आता इमेज डिस्क्रिप्शन होता है. इमेज डिस्क्रिप्शन ठीक आहे. इमेजवरती एवढंच डिस्क्रिप्शन झालेलं आहे, पण बाकीचा डाटा जर स्क्रीनवरती आहे तर स्क्रीन डिस्क्रिप्शन करून बघूया. स्क्रीनवरती पूर्णपणे एल तयार करतो. टॉकबॅक मेनू, डिस्क्राइब स्क्रीन, डिस्क्राइब इमेज, डिस्क्राइब स्क्रीन. आता मी एक्सप्लेन करू शकत नाही आहे नॉर्मल युजरसाठी, कारण हा टॉकबॅक जो आहे तो जर स्क्रीन हल्ली तर तो रेकग्नायझेशन करू शकत नाही पुढचं, म्हणजे नाही का. तर आता तो डिस्क्राइब करतोय. स्क्रीन डिस्प्ले झालेलं आहे बघा इथं. The screen shows an infographic explaining the basic functioning of a computer in Marathi, titled The Anatomy of Information. The top section illustrates the flow of data from input devices like keyboards and mice through a central processing unit to output devices like screens and printers. The middle section uses a simple example of adding 10 plus 20 to demonstrate the input, processing, and output cycle. The bottom section outlines the 5 pillars of computing, which include input, processing, output, control, and storage. Navigation controls are located at the top left and right corners, while the bottom of the screen displays a title, a source indicator, and like and dislike icons.
बघा कॉम्प्युटरचा जे आहे तर थोडक्यात डाटा आउटपुट इनपुट डिव्हायसेस इनपुट डिव्हायसेस आणि त्याचबरोबर म्हणजे कॉम्प्युटरला जो डाटा दिला जातो केला जातो आणि त्याने उदाहरण दिलेलं आहे ते 30-10 गणित जे आहे ते गणिताचं उदाहरण इथं एक्सप्लेन केलेलं आहे. तर अशा प्रकारे हे एक्सप्लेन इथं एक काय म्हणतात त्याला आपण तक्ता इथे थोडक्यात आहे. या तक्त्याच्या माध्यमातून आपण असा एक्सप्लेन करून तो वाचू शकतो आपण. ठीक आहे, हा झाला विषय पहिला. स्लाईड म्हणजे अशा प्रकारे स्लाईड डेक इथे त्याने तयार केलेला आहे. पहिल्या स्लाईड डेकची माहिती त्याने सांगितलेली आहे. ठीक आहे, तर आता आपण याच्यावरती बॅक घेऊया. टॉकबॅकच्या माध्यमातून आपण असा स्लाईड डेक वाचू शकतो. Slide 2 of 9. स्लाईड 2 ऑफ 9. दुसरा स्लाईड काय बघूया. Talkback menu. Copy last spoken. Read from focus. Copy last spoken language. Screen search. Hide screen. Voice. Close. But क्लोज. notebook. Talkback. Copy last spoken language. दुसऱ्या स्लाईड डेकला हे येत नाही स्क्रीन रेकग्निशन. तर आता आपण काय करू शकतो, जर नॉर्मल युजर्सना हा इथून पुढं बघू शकता, कारण इथं बघा नॉर्मल युजर्सला पण इथं माहिती नसेल एखाद्या विषय तर विचारू शकता जेमिनीला. तर आपण जेमिनीला डायरेक्ट स्क्रीन शेअर करून बघूया कशा प्रकारे ते स्लाईड वाचून दाखवतोय. Share screen with image. Image. Share screen. Share your screen. When you cancel. Share. तर जेमिनी मला सांग, टेक कृष्णा मराठी चॅनलवरती स्लाईड डेक शो चालू आहे. म्हणजे स्लाईड डेक जो आहे तो गुगल LM नोटबुकच्या माध्यमातून बनवलेला आहे आणि तो मी आता एक्सप्लेन करणार आहे. तर जे टॉकबॅक युजर्स आहेत किंवा ज्यांना टॉकबॅक युजर्स आहेत त्यांना सांग की या चित्रमय फाईलमध्ये किंवा या स्लाईड डेकमध्ये काय काय दिसतंय जर सांगू शकशील. Share. हॅलो जेमिनी, मला सांग या स्लाईड डेक्समध्ये काय काय दिसतंय जर असं डिटेल सांगशील, जे टॉकबॅक युजर्स आहेत त्यांना पण माहिती मिळायला पाहिजे. हॅलो, या स्लाइड डेक मध्ये संगणक म्हणजे काय आणि त्याचे डेटाचा प्रवास कसा होतो हे दाखवण्यात आले आहे. त्यानंतर संगणकाची 5 प्रमुख कार्ये आणि सर्वात शेवटी इनपुट उपकरणांची माहिती उदाहरणांसह देण्यात आली आहे. जरा वाचून दाखवशील. तर याच्यामध्ये कोणकोणती उपकरणे दाखवली आहेत जरा सांगशील. या स्लाइड डेक मध्ये संगणक म्हणजे काय आणि त्याचे मुख्य कार्य कसे होते हे समजण्यासाठी विविध आकृत्या आणि मुद्दे दिले आहेत. यामध्ये संगणकाचा डेटा प्रवास, त्याची 5 Drag and back. तर अशा प्रकारे तुम्ही जेमिनीकडून एखादा स्लाईड डेक असेल तर तो समजून घेऊ शकता किंवा विचारू शकता. परंतु इंडिपेंडंटलीवर तुमच्या नेटवर्क जर स्पीड कमी जास्त असेल तर त्याच्यावरती जेमिनी डिस्क्रिप्शन होतो. तर एक 70% प्रमाणात जेमिनी काम चांगलं करतो. परंतु जर तुमचा सर्व्हरचा प्रॉब्लेम असेल, डाटा प्रॉब्लेम असेल तर तो 19-20 फरक पडतो. तर अशा प्रकारे तुम्ही स्लाईड डेक जे टॉकबॅक युजर्स त्याने विचारू शकता आणि अन्यथा जे नॉर्मल युजर्स आहेत त्यांना स्लाईड चित्रमय फाईल दिसतातच, त्याचा काही विषय येत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं की स्लाईड डेक कशा प्रकारे एक्सप्लेन करायचं आहे टॉकबॅकच्या स्वरूपात, जे टॉकबॅक युजर्स आहेत आणि जेमिनीच्या माध्यमातून कशा प्रकारे. आणि त्याचबरोबर आता आपण बघणार स्लाईड डेक कशा बनवणार. ठीक आहे, Audio overview. ऑडिओ ओव्हरव्ह्यू, Create a video overview. क्रिएट ओव्हरव्ह्यू, बॅक घेऊ, सोर्सेस. Tab. सोर्सेसमध्ये बघा Generated PDF आहे. Studio. Tab. स्टुडिओवरती क्लिक करायचं. Studio. Tab 3 of 3. Selected. स्टुडिओवरती क्लिक केल्यानंतर Audio overview. ऑडिओ, Create a video overview. क्रिएट ओव्हरव्ह्यू, Video overview. Create slide deck. स्लाईड डेक. स्लाईड डेकवरती क्लिक केला. सिम्पली स्लाईड डेकवरती क्लिक करायचं आहे. Customize slides. कस्टमाइज स्लाइड्स, Format. फॉर्मॅट, Selected. Detailed deck. A comprehensive deck with presenter slides. प्रेझेंट Visual साईज. slides with तुम्हाला डिटेल PowerPoint पाहिजे support की by प्रेझेंट VC. पाहिजे. प्रेझेंटेशनवरती क्लिक करा. Presenter slides. Language. English default. इंग्लिश Button. डिफॉल्ट असते. Dialog. Close. Button. तुम्ही तुमच्या गरजेनुसार लँग्वेज Many. Ahmad Kagat. Mati. Malik Kagat. Tamil. Auri. Gujarat. Kajab. Balla. Hindi. Maithili. Marathi. मराठीवरती क्लिक केला. मराठी. तुम्ही तुमच्या गरजेनुसार लँग्वेज सिलेक्ट करू शकता. Length. Short. Button. Length. Short. Selected. Default. Default. Short. Short. Button. Selected. Default.
Short. Default. Sources. Selected sources. 1. Tab Selected change. sources 1. Prompt. Add a high-level outline or guide the audience, style, and focus. Create a deck for beginners using a bold and playful style with a focus on step-by-step instructions. आता बघा हे Edit box. कुठल्या विषय भागावरती जास्त फोकस करायचं याच्या प्रकारे स्लाइड तुम्ही बनवू शकता. ठीक आहे, तर इथं Generate. जनरेटर क्लिक केला तर होऊन जाते. मी जनरेटर क्लिक करत नाही तर पहिल्या स्लाइड इथं बनवला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इथं जनरेटर क्लिक करून स्लाइड डेक बनवू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की कशा प्रकारे स्लाइड डेक बनवायचं, स्लाइड डेकच्या माध्यमातून कशा प्रकारे आपण वाचन करायचं. जे टॉकबॅक युजर्स आहेत त्यांनी जमिनीच्या माध्यमातून किंवा स्क्रीन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून कशा प्रकारे स्लाइड डेकचा वापर करून वाचन करायचं हे पाहिलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप काही शिकायला भेटेल असेल आशा बाळगतो आणि इथं थांबतो. नवीन एका व्हिडिओसह नवीन माहितीसह पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.